माहिती नाव सांगाल का? धंगेकर एक आहे हं, आणि दुसरे मोहोळ हं. मुरलीधर मोहोळ. अजून एक कोणतरी आहे. हे आपलं वंचितचं मोरे म्हणून. अच्छा. तर कसं वाटतंय कोण निवडून येईल तुम्हाला वाटतंय? कोणाचं पारड जड आहे? आता सध्या तर काय कोणाचं वातावरण दिसत नाही, कोण पुढं आहे अगर कोण मागं. कोण पण बहुतेक काँग्रेसचं सीट आहे पुण्यातलं हं, नेहमीचं. हं. लागलं तर लागून जाईल. पण म्हणजे रेकॉर्ड तुटेल का ते हॅट्रिक त्यांचं? कारण विधानसभा जिंकलेली आहे त्यांनी पोटून. हॅट्रिक 3 हा वेळा चांगल्या ह्यानं मतानं जिंकलेली मग आता आणि त्यांना पाठबळ शरद पवार वगैरे पुण्यातून ही बरेचसे लोक पाठबळ देतात. बरोबर. त्याच्यामुळं वाटतंय काँग्रेस लागेल सीट बरं ठीक आहे. पुण्यात तुम्हाला असं वाटतं पण भारतात कोणाच सारखेल असं वाटतं तुम्हाला? भारतामध्ये भारतामध्ये. परत आता जास्तच कठीण आहे ते आंदोलनामुळं, त्या जरांगे पाटलाच्या मराठा आंदोलनामुळं. पुन्हा काही मराठ्यांचं किती मतदान होते भाजप त्याच्यावर आहे. नाही नाही, भारतामध्ये पूर्ण मोदी किंवा राहुल गांधी त्यात कोण वाटतंय? सध्या तर मोदीचं जरा कठीणच वाटतंय. वातावरण सध्याचं सगळं विरोध आहे ना, त्याच्यामुळं आता लागलं तर परत लागन बी चान्स. बरं ईव्हीएम वर काय वाटतं? ईव्हीएम जे लोक बोलतात तर काय तुमचं काय मत आहे? काँग्रेसचा बी तसं काय नेता चांगला कोणी आता राहिलेला नाही. पहिलं सोनिया गांधीमुळं कस तरी ते मानत होते काँग्रेसला, लीड मिळत होतं. काय ते राहुल गांधीचा, प्रियंका गांधीचा कुठं प्रचारात सहभाग नसतं, भेटत नाही. कुठं पब्लिकमध्ये नसतात. त्याच्यामुळं त्या पक्षाचं काही हे वाटतच नाही जास्त.